नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे 20 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत, हे आपल्याला आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचं रिव्हिजन म्हणून ठरणारे प्रश्न आहेत. कारण पोलीस भरतीमध्ये जवळपास 15 ते 20% असा भाग असतो, की जो परीक्षेला दरवर्षी विचारला जातो. म्हणजे रिपीट झालेले प्रश्न हे विचारले जातात. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल, तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्यांना जाऊन जॉइन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे व्हिडिओज मिळून जातील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी दीनबंधू हे साप्ताहिक कोणी चालविले? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर सुद्धा द्या. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. पहा, आपल्याला काय विचारलं की सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी कोणतं साप्ताहिक आहे? दीनबंधू साप्ताहिक. पण प्रश्न विचारलाय की कोणी चालवलं आहे? तर हे चालवलं होतं कृष्णराव भालेकर यांनी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, यावरती आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? तर लक्षात ठेवा, 1873 या वर्षी झालेली आहे. कोणी केलेली आहे? तर महात्मा फुले. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये केली होती. प्रश्न क्रमांक 2 आहे. खालीलपैकी कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे? पहा, कोणतं असं शस्त्र आहे की जे महाराष्ट्राचं राज्यशस्त्र आहे? आत्तापर्यंत आपल्याला राज्य प्राण्यावरती प्रश्न पाहिला, राज्य पक्षावरती प्रश्न पाहिला, पण आता प्रश्न विचारलाय की राज्यशस्त्र म्हणून कोणत्या शस्त्राला घोषित केलं आहे? तर ते शस्त्र आहे पर्याय क्रमांक 2 तर दांडपट्टा जो आहे तो राष्ट्राचा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा राज्यशस्त्र आहे. यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स पहा. तर दांडपट्टा या शस्त्राला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने राज्यशस्त्र म्हणून मान्यता दिली आहे. छत्रपती शिवरायांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय जो आहे तो महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा, कारण हा प्रश्न आपल्याला 2024ला मुंबई भरतीमध्ये विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 3 आहे. मुंबईचा सिंह या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? किंवा मुंबईचे सिंह हे टोपण नाव कोणाला देण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर फिरोज शाह मेहता यांना मुंबईचा सिंह या नावानं ओळखलं जातं. तसेच मुंबई म्युनिसिपालिटीचे जनक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. जगन्नाथ शंकर सेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणतात. लॉर्ड कर्झन आणि फिरोज शाह हे एक वर्गमित्र होते. लक्षात ठेवा, जगन्नाथ शंकर सेठवर सुद्धा प्रश्न आहे की मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? जगन्नाथ शंकर सेठ यांना. आणि मुंबईचा सिंह म्हणून फिरोज शाह मेहता यांना. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे. 1 जुलै 1955 रोजी डॅश बँकेचे हस्तांतरण होऊन तिचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया असे करण्यात आले आहे. मित्रांनो, प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला यावरती 2 प्रश्न विचारले जातात. कोणते कोणते प्रश्न असतात लक्षात ठेवायचे. पहिला प्रश्न की RBI जे आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याची स्थापना कधी झाली? तर 1935ला स्थापना झाली. यावर प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. पण या ठिकाणी प्रश्न आहे की 1 जुलै 1955 साली कोणत्या बँकेचं हस्तांतरण होऊन तिचं नाव नंतर SBI स्टेट बँक ऑफ इंडिया असं करण्यात आलं? तर ती बँक आहे ऑप्शन क्रमांक 1 तर इम्पेरियल बँक जी आहे हिचंच नाव नंतर SBI असं ठेवण्यात आलं. कधी? लक्षात ठेवा, 1 जुलै 1955ला. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे. 1970च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली? या ठिकाणी आपल्याला यावरती 2 प्रश्न विचारले होते. तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर पहा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तर सिडको हे आपलं योग्य उत्तर होईल. त्यावरती आपल्याला प्रश्न असा विचारला होता की सिडकोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1970ला झालेली आहे. सिडकोचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा सिडकोचा फुल फॉर्म आहे. आणि महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ ही महाराष्ट्रातील एक सरकारी संस्था आहे. आणि सिडकोची स्थापना ही 17 मार्च 1970 रोजी वसंतराव नाईक यांच्या सरकारने मुंबईजवळील नवीन शहरे निर्माण करण्यासाठी केली होती. तारीख आपल्याला लक्षात ठेवायची, 17 मार्च 1970 या दिवशी झालेली आहे सिडकोची स्थापना. सिडकोचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही? लक्षात ठेवा, आपल्याला काय विचारलंय, की खालीलपैकी जे 4 ऑप्शन आहेत, त्यापैकी कोणता मूलभूत हक्क नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर मालमत्तेचा हक्क जो आहे, तो मूलभूत हक्कामध्ये येत नाही. यामध्ये 1978 पर्यंत भारतीय राज्यघटनेच्या कलम 31 अन्वये खाजगी मालमत्तेचा अधिकार हा भारतामध्ये मूलभूत अधिकार म्हणून गणला जात होता. पण 1978ला 44वी घटना दुरुस्तीनंतर संपत्तीचा किंवा मालमत्तेचा जो अधिकार आहे, हा घटनेच्या कलम 300A मध्ये अंतर्गत मूलभूत अधिकाराऐवजी घटनात्मक अधिकार बनला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7 आहे, 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंबंधित भारतीय लष्कराने कोणती मोहीम राबवली होती? 2008चा जो हल्ला आहे, तो मुंबईवरती झाला होता. तारीख आहे त्याची 26 नोव्हेंबर 2008. तर या दिवशी मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला होता. अजमल कसाबने त्यांनी केला होता. पण या हल्ल्यासंबंधी भारतीय लष्कराने एक ऑपरेशन राबवलं होतं. त्या ऑपरेशनचं नाव आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो असं त्या ऑपरेशनचं नाव होतं. लक्षात ठेवा मित्रांनो, 26/11/2008ला मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता आहे? सेतू म्हणजे आपण त्याला सरळ सरळ ब्रिज किंवा पूल म्हणूया. सर्वात जास्त लांबीचा सागरावरील म्हणजे कोणता? समुद्रावरील पूल कोणता आहे? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3. तर अट्टल सेतू हे आपलं उत्तर असणार आहे. अट्टल सेतूविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स पहा. अट्टल सेतू हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. डिसेंबर 2016 मध्ये नरेंद्र मोदी यांनी या पुलाची पायाभरणी केली. अंदाजे 21.8 म्हणजे जवळपास 22 किलोमीटर लांबीचा हा 6 लेन असलेला सेतू आहे. ज्याची समुद्रावरची लांबी जी आहे ती अंदाजे 16.5 किलोमीटर व जमिनीवरील 5.3 किलोमीटर एवढी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यांमध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा कलमं दिलेली आहेत? हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये प्रमुख कायदे जे आहेत, त्यांच्यापैकी जे महत्त्वाचे कायदे आहेत, तर त्यांना विविध व्याख्या आणि शिक्षा कलमं हे कशामध्ये दिलेली आहेत? तर ही दिलेली आहेत भारतीय न्याय संहितेमध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, यावरती एक पॉईंट आहे, तो पॉईंट पाहून घ्या. जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या किंवा लागू असलेल्या भारतीय न्याय संहिता या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा कलमं दिलेली आहेत. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी कोणत्या प्रदेशाचे शीत वाळवंट म्हणून वर्णन केले जाते? पहा, शीत वाळवंट, उष्ण वाळवंट आणि शीत वाळवंट असे प्रकार पाडले जातात. तर शीत वाळवंट म्हणून लडाख प्रदेश जो आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे? पहा, असॉल्ट रायफल जी आहे ही रशियन बनावटीची आहे. पण ती अशी कोणती रायफल आहे, तिचं उत्पादन जे आहे ते भारतामध्ये घेतलं जातं. आणि ती रायफल आहे ऑप्शन क्रमांक 1, AK-203. पहा, AK-203 ही जी असॉल्ट रायफल आहे, तर हिचं उत्पादन भारतामध्ये होतं. भारत रशियन संयुक्त उपक्रमाने उत्तर प्रदेश राज्यातील अमेठी या ठिकाणी AK-203 असॉल्ट रायफलचं उत्पादन सुरू आहे. तर इंडो रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेडने भारतामध्ये AK-203 रायफलच्या उत्पादनामध्ये 100% स्थानिकीकरणाचं उद्दिष्ट सूचित करण्यासाठी ही योजना आखलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. हा सुद्धा प्रश्न आपल्याला जशास तसा 2024ला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आपण त्याला सरळ सरळ CID म्हणूया. तर CIDचा फुलफॉर्म आधी पहा. CIDचा फुलफॉर्म क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. याची जी स्थापना आहे ती 1905 साली पुणे या ठिकाणी करण्यात आली आहे. आणि सध्याचं मुख्यालय काय आहे? सध्याचं मुख्यालय देखील पुणे आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना कोणत्या ठिकाणी 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली? या एकाच वेळी आपल्याला 3 ठिकाणी 3 जण जे आहेत देशभक्त म्हणूया आपण त्यांना.
तर त्यांना फाशी देण्यात आली होती. त्यामध्ये कोण होते? भगतसिंग होते, राजगुरू होते आणि सुखदेव होते. त्यांना कोणत्या ठिकाणी 23 मार्च 1931ला फाशी देण्यात आली? तर ते ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक 2 तर लाहोर या ठिकाणी देण्यात आली होती. पाकिस्तानची आणि भारताची जेव्हा फाळणी झालेली नव्हती, तेव्हा ती फाशी देण्यात आली होती. म्हणजे तेव्हा जे ठिकाण होतं ते लाहोर त्यावेळेसचं भारतामध्येच येत होतं. लक्षात ठेवा. पण सध्या लाहोर जे आहे हे पाकिस्तानमध्ये येतं. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर भारत हा जो देश आहे यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आले होते पहा. तर चंद्राच्या साऊथ पोल म्हणजेच काय तर दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश भारत ठरला आहे. आणि चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा अमेरिका आहे. दुसरा आहे रशिया, त्यानंतर आहे चीन आणि चौथा क्रमांक आहे पहा भारताचा. 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे. भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते? हा देखील प्रश्न आपल्याला आत्तापर्यंत 8 ते 10 वेळा विचारण्यात आलेला आहे. भारतीय ॲस्ट्रॉनॉट जे आहेत त्यांना ॲस्ट्रॉनॉट म्हणजे अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रो जे आहे ISRO इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ही जी आपली भारताची एक अंतराळ संस्था आहे, तर ही मोहीम राबवते गगनयान या नावाची. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यामध्ये गगनयान ही मोहीम भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवणारी पहिली स्वदेशी मोहीम ठरली आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे. गाडिया लोहार ही लोहार काम करणारी भटकी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? मित्रांनो यावरती प्रश्न आपल्याला विचारला होता पहा MPSCच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा. म्हणजे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. गाडिया लोहार ही लोहार काम करणारी एक भटकी जमात आहे. ही कोणत्या राज्यामध्ये आढळून येते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर जे राजस्थान राज्य आहे, राजस्थान या राज्यामध्ये आहे पहा गाडिया लोहार, लोहार काम करणारी जमात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे. 2 जुलै 2024 रोजी हाथरस या शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमामध्ये चेंगराचेंगरी होऊन 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. एक्झॅक्ट आकडा जर सांगायचं झालं तर 121 असा आहे, पण मुद्दाम या ठिकाणी 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असं सांगितलं. तर हाथरस हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये येतं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे पहा हाथरस, ज्या ठिकाणी जुलै 2024 मध्ये एक धार्मिक कार्यक्रमामध्ये चेंगराचेंगरी होऊन 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे. सिंहली ही खालीलपैकी कोणत्या देशाची अधिकृत भाषा आहे? पहा अधिकृत भाषा विचारलेला आहे आपल्याला. सिंहली ही जी आहे तर ही श्रीलंका या देशाची अधिकृत भाषा आहे. सिंहली म्हणजेच काय तर यामध्ये पाली एक सुद्धा आहे. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? यामध्ये आपल्याला 4 संघटना दिलेल्या आहेत. त्यापैकी अशी कोणती संघटना होती जिचं स्थापना जी आहे ही सावरकरांनी केली होती? तर ती असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर अभिनव भारत ही जी आहे ही केलेली आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन. यामध्ये पहा सावरकरांनी स्थापन केलेल्या अजून काही महत्त्वाच्या संस्था आहेत. 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह स्थापन केला. 1900 साली मित्रमेळा सभा स्थापन केली आणि 1904 साली अभिनव भारत ही संघटना स्थापन केली. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो? मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो? तर यामध्ये 2 जिल्हे आहेत पहा ठाणे आणि रायगड या 2 जिल्ह्यांचा काहीसा भाग आहे जो नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये येतो. यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ठाणे व रायगड या 2 जिल्ह्यांचा समावेश होतो. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची हद्द दिघा ते पनवल ते उरणपर्यंत पसरलेली आहे. सध्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत 20 पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. आणि हा प्रश्न जशाच तसा 2024ला पोलीस भरतीमध्ये विचारला होता मुंबईसाठी. मित्रांनो या व्हिडिओमध्ये जेवढे आपण हे 20 प्रश्न घेतलेले आहेत, या 20 पैकी 19 प्रश्न हे नवी मुंबई पोलीस भरतीसाठी विचारले होते. लक्षात ठेवायचे त्यामुळे ही प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाची असणार आहे. तर हे होते आपले 20 प्रश्न जे आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले होते. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
आणि आपण आजपासून जेवढे काही प्रिव्हियस पोलीस भरतीचे प्रश्न झालेले आहेत, हे घ्यायला सुरुवात करणार आहोत. तसं आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.